हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार नाश्ता. तो कशाचा नाश्ता आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. आणि आता हा नाश्ता आपण बनवणार आहोत. तर चला, इथे मी वाटाणे, मिरची, लसण आणि जिरं हे सगळं छान फ्राय करून घेतले आहेत तव्यावर म्हणा, किंवा तुम्ही कढईमध्ये तेल टाकून थोडंसं, किंवा वास वगैरे असेल तर निघून जातो. आणि इथे पोहे भिजवून ठेवलेले आहेत मी. आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आणि हे पोहे भिजत घातलेले आहेत मी. इथे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर, हळद, जिरं आणि धने पावडर, सोप टाकलेली आहे थोडीशी, आणि थोडंसं बेसन घातलेलं आहे थोडंसं बँडिंगसाठी. तर इथे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता इथे आपण लसण वगैरे पहिलेच टाकलेलं आहे. जेव्हा आपण बारीक केलेलं आहे ते कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही आणखीनही भाज्या टाकू शकता, गाजर वगैरे टाकू शकता, पत्ताकोबी टाकू शकता, जे तुमच्याजवळ असेल ते टाकू शकता तुम्ही. आणि हा खूप पौष्टिक नाश्ता आहे. टिफिनमध्ये पण सुद्धा देऊ शकतो. तो थोडासा हेवी पण होऊन जातो. तर आता इथे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे, कारण आपलं पोहे पण थोडेसे नरम झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला छान मॅश करून घ्यायचे आहे. आणि एकत्र झाल्यानंतर याची आपल्याला छानपैकी कटलेट टाईप जे आहे तसं बनवायचं आहे. तर तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता, हार्टचा, चौकोनी वगैरे, किंवा त्रिकोणी. तर अशा प्रकारे जर केलं तर मुलांना पण छान आवडतो. टिफिनमध्ये दिला तर मुलं आवडीने खातात. तर कसा वाटला तुम्हाला हा नाश्ता? आवडला तर एक लाईक नक्की करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि सपोर्ट जर असला तर महत्त्वाचा असतो सपोर्टही. त्याने थोडंसं प्रोत्साहन मिळते आपल्याला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.